तुमच्या बोलण्यामध्ये सत्याचा स्वर आहे, पण आज तुमच्या बोलण्याची किंमत, तुमच्या खऱ्याची किंमत गावाला कळत नसत, आपल्या भावकीला कळत नसत, आपल्या खऱ्याची किंमत जर आपल्या घरच्यांना कळत नसत, ज्यावेळेस गाव, भावकी आणि घर हे तिघही आपल्या विरोधात उतरले असतील, तर अशा वेळी तुम्ही त्या खऱ्याचा आग्रह थोडा, त्याची तीव्रता कमी केली पाहिजे, थोडस त्याचा आग्रह आवरला पाहिजे. धर्मशास्त्र सांगतं यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम. धर्मशास्त्र सांगतं यद्यपि सत्यम, तुमचं बोलणं खरं आहे, पण लोकविरुद्ध, पण तुमच्या खऱ्याला गावाचा विरोध आहे, भावकीचा विरोध आहे, घरच्यांचा विरोध आहे. तुमच्या खऱ्याची उंची घरच्यांनाच कळा, तुमच्या भावाला कळा, तुमच्या गावाला कळा, तर काय करा, ते मग ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आले तर आपण काय करा. त्यावेळेस तुमच्या खऱ्याची उंची गावाला कळत नसल, भावकीला कळत नसल, घरच्यांना कळत नसल, अशा वेळी तुमचं जरी खरं असेल, यद्यपि सत्यम लोकविरुद्धम, त्या सत्याला लोकांचा विरोध आहे. नाचरणीयम नाचरणीयम या पदावर आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते एक दृष्टांत सांगायचे. एक राजधानीचं शहर होतं, आपल्या वडूर सारखं नगरपालिकेचं शहर. अचानक आकाशवाणी झाली, मंडळी 5 मिनिटांनी पाऊस सुरू होईल, सर्वजण घरात जाऊन बसा, या पावसामध्ये कोणी भिजू नका, या पावसाचा थेंब सुद्धा अंगावर पडू देऊ नका. ज्या ज्या माणसाच्या अंगावर या पावसाचा थेंब पडेल तो मती भ्रष्ट होईल, बुद्धी भ्रष्ट होईल, स्वतःचे कापड फाडील, ज्याच्या अंगात कापड आहे त्याची फाडील. या पावसाचा प्रभाव 2 तास राहील, 2 तासानंतर पुन्हा पाऊस पडत आणि त्या पावसात भिजल्यावर मग मात्र त्याची मती पुन्हा शुद्ध होईल, त्याची बुद्धी स्थिर होईल आणि 2 तासात केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होईल आणि मग पुन्हा तो पूर्ववत वागेल, असं आकाशवाणीने सांगितलं. आता आकाशवाणीने सांगितलं, नगर सगळ्या राजधानीतल्या लोकांनी ऐकलं, राजा, पंतप्रधान, सगळ्या मंत्रिमंडळाने ऐकलं, सगळे पटपट 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 घरात आले, आकाशवाणीत सांगितलं. अचानक 5 मिनिटात सोसाट्याचा वारा सुटला, ढग गोळा झाले, पाऊस सुरू झाला, कोणीही त्या पावसात भिजेना. पण एक जण बायकोला मला, होय ग, आकाशवाणीने सांगितलेलं खरं असं? तुम्हाला काय म्हणायचं? तो म्हणा, काही नाही,